बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। परेल आणि प्रभादेवी परिसरास पूर्व पश्चिमेला जोडणारा प्रभादेवी पूल बंद केल्याने पर्यायी मार्गावरील कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत। करी रोड पुलावर सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेमध्ये शाळेच्या बस वगळता अन्य बेस्ट बस, एसटी, खासगी बससह अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। ॲप आधारित कॅब सेवांचं भाडं परिवहन खात्याकडून निश्चित करण्यात आलं असून त्यानुसार प्रति किलोमीटर 22.72 रुपये ठरवण्यात आले। मागणीच्या कालावधीमध्ये हे भाडं 1.5 पट वाढवण्याची मुभा असेल तर मागणी नसलेल्या काळात 25% कमी भाडं आकारावं लागणार आहे। तसंच प्रत्येक फेरीचे 80% भाडं चालकाला मिळणार आहे। कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या 7 कोटींहून अधिक सदस्यांना आता एकाच पोर्टलवर एकाच लॉग इनद्वारे सर्व प्रमुख सेवा आणि खात्याची माहिती मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे। नवीन पासबुक लाईट फीचरमुळे योगदान, शिल्लक आणि पैसे काढण्याचे संक्षिप्त तपशील एकाच पोर्टलवर पाहता येईल, असं मांडवीय म्हटले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असून जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि यासाठी महापालिकेकडून सर्व पातळ्यांवर नियोजन सुरू असून मतदानाच्या दिवशी जवळपास 70,000 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत। याशिवाय पोलिंग मॅनेजमेंटसाठी 3,500 कर्मचारी असतील। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राज्यात 12 जणांचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झाल्याचं निदर्शनास आल्यावर उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय। एका आठवड्यात हे खड्डे बुजवा आणि दोषी कंत्राटदारांवर कारवाई करा, असे तोंडी आदेश उच्च न्यायालयानं राज्यातील सर्व पालिकांना दिले। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत मुंबई महानगरपालिका आता प्रत्येक विभागात विशेष कचरा संकलनासाठी 0.6 टन क्षमतेचं वाहन तैनात करणार आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सॅनिटरी पॅड्स, ड्रायपर्स इत्यादींची विल्हेवाट ही पर्यावरणपूरक पद्धतीनं नष्ट करणाऱ्या भट्टीद्वारे आणि जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्राद्वारे केली जाते। गणेशोत्सवादरम्यान केलेल्या जादा वाहतुकीच्या माध्यमातून राज्यमार्ग परिवहन महामंडळाला 23,77 लाख रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालंय। मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून 5,000 बसद्वारे 5,96,000पेक्षा जास्त कोकणवासियांनी एसटीनं प्रवास केला। गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, ईद ए मिलाद यासह अनेक सण उत्सवादरम्यान सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी एक मंडळ, एक पोलीस अंमलदार ही अभिनव योजना राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील उच्च शिक्षणाचा स्तर आणि दर्जा उंचावण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं नव्या महाविद्यालयांना मंजुरी देण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केलेली आहे। पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठांशी संलग्नता घेणाऱ्या पारंपरिक आणि व्यावसायिक महाविद्यालयांना नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीद्वारे मंजुरी दिली जाणार आहे। आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक श्रीमती सुरेखा यादव 36 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झाल्यात। मोटरमन म्हणून आपली कारकीर्द त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली। त्यांच्या या प्रवासाचा आणि नोकरीचा शेवटचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे त्यांनी साजरा केला। देशभरात आजपासून नव्यानं लॉन्च झालेला आयफोन 17 फोन विक्रीला सुरुवात झालेली आहे। हा फोन खरेदी करण्यासाठी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ग्राहकांनी गर्दी केली। नंदीवाले तिरमल समाजाला सातारा गॅजेटनुसार अनुसूचित जाती जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी अहिल्यानगरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे आणि नंदीवाले तिरमली समाजाचे सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। कोल्हापुरातल्या कळे गावात रस्त्यासाठी लहान मुलांनी ठुमक आंदोलन केलं। गावातल्या बाजारपेठेतले रस्ते खराब झाल्यानं त्यांनी लक्ष वेधण्यासाठी केलेल्या आंदोलनाची चांगली चर्चा सुरू आहे। मुक्ताईनगरमध्ये जय मल्हार सेनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याची मागणी आंदोलकांनी केली। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जायकवाडी धरणाचं जलपूजन केलं। धरणाला साडी, नारळ, पुष्प अर्पण करण्यात आलं। जायकवाडी धरण 100% भरलं असून या पावसाळ्यात 2दा पाण्याचा विसर्ग करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी केली। बुलढाण्याच्या पारखेड गावातील समाधान सोळंके यांच्या शेतात काम करत असताना अजगर जातीचा साप आढळून आला। सर्पमित्रांना पाचारण करून अजगराचं रेस्क्यू करण्यात आलं। 35 किलो वजनाच्या अजगराला रेस्क्यू करत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं।
चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गावात बिबट्यानं 7 वर्षीय मुलाला काकाच्या हातातून ओढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी इथे घडली। प्रशील मानकर असं इयत्ता 2री मध्ये शिकणाऱ्या मुलाचं नाव आहे। कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर नाट्यगृहात प्रेक्षकांना मुदत संपलेल्या कोल्ड्रिंक बॉटल देण्यात आल्या। प्रेक्षकांनी याबाबत उपाहारगृह चालकाला जाब विचारल्यानंतर गोंधळ निर्माण झाला। उपाहारगृह मालकाने आपली चूक कबूल केल्यानंतर प्रेक्षकांनी कारवाईची मागणी केली। लांजी पोलीस ठाण्याच्या चौरिया वनक्षेत्रात असलेल्या दहियान इथे पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केली। पोलिसांनी शोध मोहीम राबवून मृतदेह ताब्यात घेतला। अहिल्यानगर शहरातील अवैध कत्तलखान्यांच्या विरोधात आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। कोठला परिसरातील महामार्गावर कत्तल केलेल्या जनावरांचे मांस सापडल्यानं आमदार जगताप संतप्त झाले। त्यांनी 2 तास रास्ता रोको करत प्रशासनाला धारेवर धरलं। सांगलीच्या जतमधील पंचायत समितीतील अभियंत्याच्या आत्महत्येवरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालाय। आत्महत्येला जबाबदार कोण यावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर मोर्चे आंदोलन सुरू झालेली आहेत आणि यातून हा संघर्ष आणखी चिघळणार असल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला। पावसामुळे शिरसी शिरवळ भागातील वाहतूक बंद झाली, त्यामुळे गाणगापूरकडे जाणारे प्रवासी अडकून पडले। धाराशिवच्या भूम तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे भूम शहरातील काही भागांचा संपर्क तुटलाय। दरम्यान शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। पुणे शहराला पावसानं झोडपून काढलं। पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भागातले रस्ते जलमय झालेत। भेडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आणि त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपतीजवळील रोडवर पावसाचं पाणी साचलं आणि त्यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली। पिंपरी चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवडकरांची तारंबळ उडाली। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 3 महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर बंडू आंदेकरसह इतर आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। माओवाद्यांचा प्रवक्ता अभय उर्फ भूपतीची ऑडिओ क्लिप समोर आली आहे। शस्त्रसंधी करण्याची माओवाद्यांनी याचना केली आहे। शांततेच्या चर्चेसंदर्भात गंभीर आहोत, सरकारनं या संदर्भात आमच्या भूमिकेची दखल घेतली पाहिजे असं म्हणत भूपतीनं स्वतःचा फोटो टाकून ऑडिओ जारी केलाय। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फेरीवाला धोरण ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत राडा झाला। मुख्य बाजारपेठ असलेल्या जुन्या आग्रा रोडवरून फेरीवाल्यांना उठवण्यात आलं होतं, त्यामुळे धुळे शहरातील फेरीवाला धोरण ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली। या बैठकीत राडा झाला। निलेश घायवळ याच्या टोळीनं गोळीबार केलेल्या प्रकाश धुमाळ याचा फोटो समोर आलाय। गोळी लागल्यानं पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये प्रकाश धुमाळवर उपचार सुरू आहेत। दरम्यान प्रकाश धुमाळ यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जळगावमध्ये बच्चू कडू आणि उन्मेष पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळीवाडी इथे राहणारं पारधी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून चिखलातून प्रवास करतंय। रस्त्यासाठी वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासन दुर्लक्ष करतंय। चिपळूणच्या मोरवाणे गावातील ग्रामस्थांनी जमीन परप्रांतीयांना न विकण्याचा निर्णय घेतला। गावातील ग्रामसभेत नागरिकांनी एकमतानं हा ठराव मंजूर केला। दरम्यान गावकऱ्यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय। सिंधुदुर्गातील नेतर्डे, गाळेल आणि डिंगणे या भागात ओंकार हत्तीनं धुडगूस घातला। हत्तीच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नागपूर विद्यापीठात कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कारखाली जाण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला। दरम्यान सुरक्षा रक्षकांनी मुलांना कार खालून वेळीच बाहेर काढलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा आजचा 4था दिवस असून उपोषणकर्ते शंकर पारेकर यांची प्रकृती खालावली आहे। गोंदिया जिल्ह्यातील उत्सेपूर गावच्या ग्रामस्थांनी बिअर बारच्या विरोधात एल्गार पुकारला। शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत बिअर बारचा परवाना रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना दिलं। हिंगोली जिल्ह्यातल्या कुणकर पिंपरी गावातील
नागरिकांनी औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयामध्ये गुरं सोबत घेऊन आंदोलन केलं. पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकुल योजनेमधून घरकुल मंजूर झालेली आहेत, मात्र अद्याप घरकुलचा हप्ता न मिळाल्यानं लाभार्थ्यांनी आंदोलन केलं. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्याची परवानगी देणाऱ्या सरकारच्या निर्णयाला गोंदियातील डॉक्टरांनी विरोध केलाय. सरकारनं निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. नागपूरमध्ये गोंड गोवारी समाजानं आंदोलन केलं. एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. छत्रपती संभाजीनगरच्या घनसावंगीमध्ये शेतकरी संघर्ष समितीनं आंदोलन केलंय. घनसावंगी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुलढाण्यात सकल मातंग समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. न्यायमूर्ती बदर समितीला मुदतवाढ दिल्याचा विरोध करण्यात आला आणि 6 महिन्यांसाठी दिलेली मुदतवाढ तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली. पुण्यात पालिकेविरोधात चिखलात बसून आंदोलन करण्यात आलं. पुलावर पाणी साचत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास होतोय. तातडीनं पुलावरील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवर नो हॉकर्स झोन कायम ठेवावा या मागणीसाठी धुळे व्यापारी महासंघाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून शहरातील मुख्य बाजारपेठेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.